समोर बघा विलेपार्ले स्टेशन आहे आणि बाजूला इकडे बाबूराव परांजपे मेमोरियल ट्रस्ट आहे आणि जवाहर बुक डेपोच्या शेजारीच्या ठिकाणी सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्र आहे। तर साठेबंधूंच्या गणेश केंद्रातून सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर, आशुतोष गोवारीकर तसेच अभिनेत्री ऋतुजा देशमुख, लेखक मधु मंगेश कर्णिक असे मान्यवर त्यांच्याकडून गणपती मूर्त्या घेत असतात। म्हणजे रंग माती सकट सगळे शाडूच्या मूर्त्या असतात आणि इको फ्रेंडली कलर असतात, त्यामुळे आपण घरच्या घरी विसर्जन वगैरे करू शकतो। ते सगळं महत्वाचं आणि ते सगळे मुद्दे लक्षात घेऊनच हो 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 खूप सुंदर अशा आकर्षक मूर्त्या आहेत आणि प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे। शेला आपण पाहू शकता, इकडे हिरव्या कलरचा शेला आहे आणि पिवळ्या कलरचा फेटा आहे बघा, पिवळा पितांबर मध्ये मूर्ती आहे। या ठिकाणी आपल्याला बालगणेश पाहायला मिळत आहेत। पुण्याचा मानाचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांची मूर्ती पाहायला मिळते बघा आणि ही मूर्ती मला खूप आवडली आहे। अक्षरशः मी जवळजवळ 5 मिनिटं या ठिकाणी उभा होतो। तर इकडे आता आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये मनमोहक अशी आकर्षक सुंदर मूर्ती पाहू शकता। श्री स्वामींच्या रूपामध्ये बाप्पांची मूर्ती आहे। मोठमोठे सुपा एवढे कान आहेत बघा। भटजी काकांच्या वेशामध्ये मूर्ती आहे बघा। पहिल्याच दिवशी जवळजवळ 250 मूर्ती बुकिंग झाल्या आहेत। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी गेलो होतो विलेपार्ले ईस्टला, अगदी स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्र आहे। तर या ठिकाणी आज आपण भेट दिली आहे। तर महत्वाचं सांगायचं म्हणजे 75 वर्षापूर्वी विलेपार्लेकरांना गणेश मूर्तीसाठी दादरला किंवा गिरगावला यावं लागायचं। तर त्यावेळी 75 वर्षापूर्वी साठे परिवाराने सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्राची स्थापना केली। सुरुवातीला त्याने 20 ते 25 मूर्तीपासून गणेश केंद्राची स्थापना केली। आज 80वे वर्ष चालू आहे त्यांचं आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात विदेशातही त्यांच्याकडून मूर्त्या जातात। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर, आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री ऋतुजा देशमुख, लेखक मधु मंगेश कर्णिक असे मान्यवर त्यांच्याकडून गणपतीच्या मूर्त्या घेऊन जातात। तर या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा आकर्षक पेनच्या पूर्णतः शाडू मातीच्या ऑर्गॅनिक कलर मध्ये मूर्त्या पाहायला मिळतील। तर तुम्हाला या ठिकाणी 9 इंचापासून 3 फुटापर्यंत मूर्त्या मिळून जातील। तर सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्राची सर्व ऍड्रेस डिटेल्स, नंबर्स वगैरे मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केले आहेत। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मी शेअर केले आहेत। तर नक्की भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पांची मूर्ती बुकिंग करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केलाय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, आता मी आलोय विलेपार्ले ईस्टला। विलेपार्ले ईस्टला उतरल्यानंतर समोर आपल्याला भाजी गली लागते। भाजी गलीच्या एंड पर्यंत गेल्यानंतर आपल्याला समोर बाबूराव परांजपे मेमोरियल ट्रस्ट लागते। समोर बघा विलेपार्ले स्टेशन आहे आणि बाजूला इकडे बाबूराव परांजपे मेमोरियल ट्रस्ट आहे। तर या ठिकाणी राईट घेतल्यानंतर बाजूला तिकडे पाहू शकता, बाजूलाच्या ठिकाणी सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्र आहे आणि समोर आपल्याला ही गल्ली दिसते, ती स्टेशनवरून गल्ली आली आहे आणि बाजूलाच्या ठिकाणी जवाहर बुक डेपो आहे आणि जवाहर बुक डेपोच्या शेजारीच्या ठिकाणी सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्र आहे। तर आज आपण कमला साठे गणेश मूर्ती केंद्रामध्ये आलोय। चला तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि कोणकोणत्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात ते पाहू। तर गेले 75 वर्षापेक्षा जास्त सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्र पार्लेकरांसाठी सेवा देत आहे। तर साठेबंधूंच्या गणेश केंद्रातून सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर, आशुतोष गोवारीकर तसेच अभिनेत्री ऋतुजा देशमुख, लेखक मधु मंगेश कर्णिक असे मान्यवर त्यांच्याकडून गणपती मूर्त्या घेत असतात। तर काल पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी जवळजवळ 250 मूर्त्या बुकिंग झाल्यात आणि आज दुसरा दिवस आहे बघा आणि या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकता। तर मला येऊन आता 10-15 मिनिटं झाली आणि 10-15 मिनिटांनंतर अचानक गर्दी वाढली या ठिकाणी बघा। तर खूप साऱ्या वेगवेगळ्या आकर्षक मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। 100% शाडू मातीच्या मूर्त्या आणि त्यासाठी वापरण्यात आलेले रंग हे ऑर्गॅनिक असतात, त्यामुळे या मूर्तीचं विसर्जन आपण घरच्या घरी करू शकतो। चला तर आता आपण कोणताही वेळ न घालवता कोणकोणत्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात ते पाहूया।
नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माधवी पेठी. तर आता आपण गणपती बुकिंगसाठी बरोबर. विलेपार्लेलाच राहता आपण. हो, पार्लमेंट. आणि किती वर्षापासून आपण गणपती इकडे बुकिंग करतो? म्हणजे माझं लग्न झाल्यापासून लग्न आमच्या घरी जेव्हा जेव्हा गणपती असतो त्यावेळी येतो आम्ही. तर काय सांगाल आपण चित्रशाळेबद्दल काय सांगाल? कसं नाही ते ना, मुळात आपली साधारणतः एक गरज जी असते मूर्तींची, बरोबर. ती म्हणजे पर्यावरण फ्रेंडली, इको फ्रेंडली असावी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गणपती आपल्यासाठी एक दैवत आहे, त्यामुळे त्याच्यावरती चेहऱ्यावरचे भाव, हो, त्याचे रंग, या सगळ्याचं एक खूप वेगळं स्थान असतं आपल्या आयुष्यात. बरोबर. त्यामुळे कुठलीही मूर्ती निवडताना इथल्या सगळ्या मूर्ती जरी तुम्ही पाहिल्या तरी तुमच्या लक्षात येईल की एक निवड खूप सुरेख आणि अतिशय सोज्वळ मूर्ती वाटेल. असा चेहरा, त्याच्यावरचे भाव ते खूप भावतात. त्यामुळे आम्ही साधारणतः इकडनंच मूर्ती घेतो. आणि मुख्य म्हणजे मी म्हटलं तसं की निवडीसाठी म्हणून ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी वैविध्य त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आकर्षक रंग असतात तर ते चांगले असतात. आणि मुख्य म्हणजे रंग माती सकट सगळे पाणी विरघळणार असल्यामुळे फायदा. शाडूच्या मूर्त्या असतात आणि इको फ्रेंडली कलर असतात, त्यामुळे आपण घरच्या घरी विसर्जन वगैरे करू शकतो. ते सगळं महत्वाचं आणि ते सगळे मुद्दे लक्षात घेऊनच. हो हो हो. तर आता खूप सारे आपले व्ह्युअर्स आहेत, व्हिडिओ पाहत असतात, तर काय सांगाल आपण? गणपती उत्सव खूप प्रेमाने, आनंदाने आणि मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा उत्सव आहे. त्यामुळे जेवढ्यांना जमेल तेवढ्या सगळ्यांनी तो साजरा करावा. घरामध्ये प्रसन्न आनंदाचं वातावरण असतं. त्यामुळे घरगुती सुद्धा मूर्ती घेऊन आपण गणपतीचा उत्सव करावा अशी एक सगळ्यांना नम्र विनंती. आणि जर घ्यायचं असेल तर ह्या केंद्रामध्ये नक्की या. हो हो हो. तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या मूर्ती. थँक्यू. तर मंडळी, सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला 3 ते 3.25 फुटापर्यंतच्या मूर्त्या पाहायला मिळतील. खूप सुंदर अशा आकर्षक मूर्त्या आहेत, पाहू शकता आपण. तर सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्रामध्ये आपल्याला 9 इंचापासून 3 फुटापर्यंत मूर्त्या पाहायला मिळतील. चला तर आता आपण आतमध्ये तर मंडळी, या ठिकाणी आता आपण पाहू शकता खूप सुंदर अशा आकर्षक मूर्त्या आहेत आणि प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या इच्छेनुसार मूर्त्यांची सजावट सुद्धा करून मिळेल. तर पिवळ्या पितांबरमध्ये सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तर 9 इंचापासून आपल्याला 3 फुटापर्यंत मूर्त्या मिळून जातील. समोर आपण पाहू शकता प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. शेला आपण पाहू शकता, इकडे हिरव्या कलरचा शेला आहे आणि पिवळ्या कलरचा फेटा आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्याचप्रमाणे बाजूला सुद्धा सुंदर मूर्ती आहे बघा. सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे. या ठिकाणी एक मूर्ती आहे बघा, दह्याचं माठ आहे आणि हातामध्ये दही घेतलाय. बाजूला इकडे उंदीर मामा सुद्धा आहेत बघा. पिवळा पितांबरमध्ये मूर्ती आहे. त्याचप्रमाणे हिरव्या पितांबरमध्ये मूर्ती आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आपण रंगसंगती पाहू शकता. त्याचप्रमाणे डोळ्यांची रचना आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला बालगणेश पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला शंकर भगवानांच्या रूपामध्ये बालगणेश पाहायला मिळत आहेत बघा. आणि खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे. डोळ्यांची रचना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे बाजूला या ठिकाणी अजून एक बालगणेशांची मूर्ती आहे. दोन्ही हाताने मोदक पकडलाय बघा आणि किती सुंदर मूर्ती आहे. तर ही मूर्ती मला खूप आवडली आहे. पाहू शकता या ठिकाणी बालगणेश आहेत आणि मोदक आहे हातामध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला 11 इंचाच्या 14 इंचाच्या मूर्त्या मिळून जातील आणि प्रत्येक मूर्तीचा कलर वेगवेगळा आहे. आपण पाहू शकता डिझाईन असेल, प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुण्याचा मानाचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांची मूर्ती पाहायला मिळते बघा. आणि खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्त्यांचा कलर वेगवेगळा आहे. पाहू शकता इकडे पिवळा पितांबरमध्ये मूर्ती आहे आणि डोळ्यांची रचना आपण पाहू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर इकडे सुद्धा बघा रॅकवरती खूप साऱ्या मूर्त्या लावल्या आहेत. तर काही मूर्त्या या ठिकाणी बुकिंग झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी या ठिकाणी जवळजवळ 250 मूर्त्या बुकिंग झाल्या आहेत. तर या ठिकाणी नावं वगैरे लागली आहेत बघा मूर्त्यांवरती.
तर मंडळी या ठिकाणी एक बालगणेशांची मूर्ती आहे बघा, आणि ही मूर्ती मला खूप आवडली आहे. अक्षरशः मी जवळजवळ 5 मिनिटं या ठिकाणी उभा होतो आणि खूप मन प्रसन्न वाटलं. हातामध्ये मोदक आहे, लाल पितांबर आहे आणि निळा शेला आहे बघा, आणि किती सुंदर मूर्ती आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला माशावरती विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती आहे. पाहू शकता इकडे आपण, इकडे गाय आणि गणपती बाप्पा आहेत. कालिया नागवरती विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती आहे, आणि इकडे फॅन चालू होता त्यामुळे थोडं लाईट वरती रिफ्लेक्शन पडतंय. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पाहू शकता. तर अजून एक आपल्याला मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे. पिवळा पितांबर मध्ये मूर्ती आहे आणि दागिने वगैरे आपण या ठिकाणी पाहू शकता, बाजूबंद वगैरे पाहू शकता. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे तुमच्या इच्छेनुसार सजावट करून मिळेल मूर्तीची. खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे. तर या ठिकाणी लाल पितांबर मध्ये मूर्ती आहे बघा, आणि खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे. डोळ्यांची रचना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे मंडळी बाप्पांच्या कपाळावरती आपण कोरीव काम पाहू शकता. खूप सुंदर असं काम केलंय या ठिकाणी. तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता जास्वंदीच्या फुलामध्ये उंदीरमामावरती विराजमान झालेली बाप्पांची मनमोहक अशी मूर्ती आहे. निळा पितांबर मध्ये मूर्ती आहे, पाहू शकता इकडे. निळा पितांबर मध्ये भगव्या पेटामध्ये सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे, पाहू शकता इकडे. पेट्याचा आपण कलर पाहू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला श्री दत्तगुरूंच्या अवतारामध्ये एक मूर्ती पाहायला मिळते. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, मनमोहक मूर्ती आहे, पाहू शकता इकडे आपण. अजून एक आपल्याला फेट्यावाली या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळते. पिवळ्या कलरचा फेटा आहे बघा, लाल शेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक सुंदर अशी मूर्ती आहे बघा, खूपच छान मूर्ती आहे. ही मूर्ती सुद्धा मला खूप आवडली आहे, पाहू शकता. पिवळ्या पितांबर मध्ये पेट्याचा कलर 3 कलर मध्ये कलर आहे बघा, आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर परत एकदा आपल्याला जास्वंदीच्या फुलामध्ये विराजमान झालेले बाप्पा पाहायला मिळत आहेत. पिवळ्या पितांबर मध्ये जास्वंदीच्या फुलामध्ये विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती आहे. इकडे कमळामध्ये विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती आहे. इकडे वरती 9 इंचाच्या, 14 इंचाच्या, 11 इंचाच्या मूर्ती आहेत बघा. खूप सुंदर सुंदर आकर्षक मूर्ती आहेत. तर या ठिकाणी परत एकदा आपल्याला बालगणेशांच्या रूपामध्ये दह्याच्या माठावरती बसलेली बाप्पांची मूर्ती आहे बघा. पिवळा पितांबर मध्ये बाप्पांची आकर्षक अशी मूर्ती आहे. या ठिकाणी निळा पितांबर मध्ये सफेद शेला आहे बघा, आणि हातामध्ये मोदक आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतींच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. इकडे लाल कलरची मूर्ती आहे बघा. तर इकडे आता आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये मनमोहक अशी आकर्षक सुंदर मूर्ती आहे, पाहू शकता. श्री स्वामींच्या रूपामध्ये बाप्पांची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे मंडळी या ठिकाणी आपल्याला गजमुखामध्ये मूर्त्या पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत. मोठमोठे सुपा एवढे कान आहेत बघा, आणि कपाळावरील आपण कोरीव काम पाहू शकता. खूप सुंदर असं काम केलंय, आणि कलर सुद्धा आपण पाहू शकता. आकर्षक अशी बाप्पांची मूर्ती आहे. तर बाजूलाच्या ठिकाणी अजून एक मूर्ती आहे, सेम मूर्ती आहे, फक्त कलर वेगळा आहे. लांबून आपण पाहिलं तर आपल्याला मार्बलची मूर्ती वाटते, पण मार्बलची मूर्ती नाही, शाडू मातीची मूर्ती आहे. खूप सुंदर असं कलर काम केलंय बघा. तर या ठिकाणी आपल्याला अजून काही सुंदर मूर्त्या पाहायला मिळत आहेत, पाहू शकता इकडे. रंगसंगती आपण पाहू शकता. तर इकडे आता आपल्याला तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये बाप्पांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळत आहे. हातामध्ये शंख आहे. सुंदर असं कमळाचं फूल आहे बघा. तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये बाप्पांची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे खूप साऱ्या सुंदर अशा आकर्षक मूर्त्या आहेत त्या ठिकाणी. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे दादांच्या गणेश मूर्ती केंद्रातून महाराष्ट्रातच नव्हे देशभरात विदेशातही मूर्त्या मागविल्या जातात.
तर काही वर्षापूर्वी विलेपार्लेमध्ये स्थायिक असणारी लोक कालांतराने नोकरी धंद्यासाठी व्यवसायासाठी विदेशामध्ये स्थायिक झाले आहेत, तर ते सुद्धा अजूनही दादांच्या गणेश मूर्ती केंद्रातून मूर्त्या मागवतात. तर विदेशातही दादांच्या गणेश मूर्ती केंद्रातून मूर्त्या जातात. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे दादांच्या गणेश मूर्ती केंद्रामध्ये ज्या मूर्त्या असतात त्या पूर्णतः 100% शाडूच्या मूर्त्या असतात, शाडूच्या मातीच्या मूर्त्या असतात. आणि त्यासाठी वापरण्यात आलेले कलर असतात ते ऑर्गॅनिक असतात. सुरुवातीला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर सुंदर सुंदर आकर्षक अशा मूर्त्या आहेत, पाहू शकता या ठिकाणी. त्यामुळे या मूर्त्यांचं आपण घरच्या घरी विसर्जन करू शकतो. तर मंडळी, या ठिकाणी आपण मूर्ती पाहू शकता. सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि मागे आपण प्रभावळ पाहू शकता. अयोध्या मंदिराची प्रभावळ आहे आणि गळ्यामध्ये जानवा आहे बघा. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर आता मी तुम्हाला काही मूर्त्या शेअर करत आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे मंडळी, या ठिकाणी मला एक सुंदर अशी मूर्ती आवडली आहे बघा. भटजी काकांच्या वेशामध्ये मूर्ती आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर समोर आपल्याला या मूर्त्या दिसत आहेत, त्या बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत. पाहू शकता आपण मूर्त्यांवरती स्टिकर लागलेत. तर बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी जवळजवळ 250 मूर्ती बुकिंग झाल्या आहेत. तर मंडळी, या ठिकाणी मी दुपारी 3 वाजता आलो होतो आणि आज सुद्धा अक्षरशः ग्राहकांची रांग लागली आहे बुकिंगसाठी. तर जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केलाय. तर मंडळी, स्क्रीनवरती मी दादांचा नंबर शेअर केलाय. तर तुम्ही सुद्धा सौ कमला साठे गणेश मूर्ती केंद्राला भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पांची मूर्ती बुकिंग करा.